नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का इडली पात्रामध्ये साबुदाण्याचे पापड? साबुदाण्याची वाफेवरची पापड कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे आपण पाहू शकता, इथे आपण साबुदाणे रात्रभर भिजवायला ठेवलेले आहेत. भिजवून आपण सकाळी हे काढून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, 1 चम्मच मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इडली पात्र घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. सगळीकडे साबुदाणा याच पद्धतीने सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि काहीही न घालता फक्त मीठ किंवा तुमच्याकडे पापड खार असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि एकदम पातळ लेयर अशी असायला पाहिजे, ती सगळीकडे करून घ्यायची या पद्धतीने. आणि हे आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचं. जसं आपण इडलीला वाफ देतो त्याच पद्धतीने साबुदाण्याला पण वाफ द्यायचे. अशी ही इडली पात्रामध्ये साबुदाण्याचे पापड कधी बनवला नसेल तर नक्की ट्राय करा. ह्या वर्षी या उन्हाळ्यात हा पापड अगदी झटपट आणि पटपट अशी होतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. तर वाफेवरची पापड करण्यासाठी खूप जास्त काही लागत नाही, अगदी झटपट बनली जाते. तर इथे आपण वाफ देऊन घ्यायचे 5 मिनिटासाठी. वाफ देऊन झाली की आपण काढून घ्यायचे 5 मिनिटानंतर. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मंडळी. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ दिलेली आहे. तर पापड आपले झालेले आहेत. आता आपण एका काढून घ्यायचे 5 ते 10 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं. थंड झालं की आपण सगळं पापड काढून घेणार आहोत. किमान एका इडली पात्रामध्ये 16 पापड तयार होतात. तर इथे आपण या पद्धतीने आपले पापड वाफवून झालेले आहेत आणि एकमेकाला अजिबात चिटकलेले आहेत आणि एकदम मस्त अशी झालेली आहेत. आता आपण ही काढून घ्यायचे. 2 दिवसासाठी आपण याला सुकून घ्यायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच वेगवेगळ्या पापडची रेसिपी तुम्हाला जर पाहायची असेल तर माझ्या चॅनलवर नक्कीच भेट द्या. तिथे आपल्या चॅनलवर पापडच्या रेसिपी अवेलेबल आहेत, तर तुम्ही पाहू शकता. तर मंडळी इथे पाहू शकता 16 पापड आपण एका इडली पात्रामध्ये आपण करून घेतो. तर मस्त अशी झालेली आहेत. आता याला 2 दिवस आपण वाळवून घ्यायचे आणि वाळवून झाले की आपण याला पापड तळून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने आपली ही पापड तयार झालेली आहेत मंडळी. अगदी झटपट बनली जाते आणि यामध्ये खूप जास्त मेहनत पण लागत नाही. पापड अगदी झटपट बनले जाते. तर इथे 2 दिवसासाठी आपण वाळवून घेतलेत. आता आपण तळून घेऊयात. तळून घेतल्यावर कसे होतात ते तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता आपण इथे पापड तळून घेतोय. मस्त अशी फुगतात आणि एकदम कुरकुरीत होतात, एकदम खुसखुशीत बनले जातात. तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने आपण एक 3-4 पापड तळून घेऊयात. तर इथे पाहू शकता या पद्धतीने एकदम छान अशी झालेत. आणि तुम्हाला यामध्ये कलर घालायचे असेल तर कलरही घालू शकता. मस्त अशी फुललेले आहेत आणि एकदम क्रंची बनतात. इथे तुम्ही आवाजही ऐकू शकता. एकदम क्रंची आणि मस्त अशी झालेली आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करा. बघताय का मंडळी? लाईक आणि भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.